एकदा पाण्याच्या माठाला विचारलं, काय रे तेवढा थंड कसा काय? त्यावर त्या माठाने एकदम मार्मिक उत्तर दिलं, म्हणाला, तू गप्प पाणी पी की माकडा. नक्कीच पुण्याच्या मातीचा माठ. मराठी भाषेने जसे अनेक लेखक बहाल केले तसेच अनेक गुणी कलावंत सुद्धा बहाल केलेत. त्यातलंच एक अग्रणी नाव म्हणजे श्री निळूभाऊ फुले. त्यांच्या एका बालूपदावर अनेक जोक्स तयार झालेत. त्यातलाच हा एक उंदीर दारूच्या ड्रम मधनं फुल तर्रा ठेवून बाहेर निघाला आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लाथ मारून म्हणाला, बाई बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं? त्यावर नवरा म्हणतो चिडून, तुझ्या बापानेच सांगितलं होतं माझी मुलगी फुलासारखी आहे, तिला कोमेजून देऊ नका म्हणून. सर सगळ्या मुलांना वर्गात सांगतात, मुलांनो उद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत, तेव्हा सगळ्यांनी वेळेत या. त्यावर बंड्या म्हणतो, सर मी नाही येणार. त्याच्यावर सर म्हणतात, का का काय झालं? त्याच्यावर बंड्या म्हणतो, सर मला माझी आई एवढ्या लांब नाही पाठवणार. लहान मुलं सुद्धा ना विनोदाचं बाळकडू घेत घेतच मोठी होत असतात आणि ते सुद्धा आपल्या आई वडिलांना वेगवेगळे विनोद ऐकून गार करत असतात. त्याचा हा उत्तम नमुना. बाळाला विचारलं, काय रे बाळा तू कोणाजवळ झोपणार, आई की बाबांकडे? त्यावर बाळ म्हणालं, मी बाबा कूलर जवळच झोपणार. याला म्हणतात #उन्हाळा. नवरा बायको मस्तपैकी समुद्र किनारी असं रोमॅन्टिक मूड मध्ये फिरत होते. बायकोने नवऱ्याला विचारलं, काय हो तुम्ही माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार? त्यावर नवऱ्याने डोळ्यातले अश्रूचा थेंब काढला आणि समुद्राच्या पाण्यात टाकला आणि म्हणाला, जोपर्यंत तू हा थेंब शोधून काढत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करणार प्रिये. समुद्राला राहवलं नाही हो, समुद्राला सुद्धा रडू आलं. त्यावर समुद्र म्हणाला, कसं जमतं रे तुम्हा पुरुषांना आपल्या बायकांना चूना लावायला? एकदा आजोबा आजीला म्हणाले, ऐक ना ग, आपण नाही का पूर्वी नदीकाठी जायचो, भेळपुरी खायचो, मस्त गप्पा टप्पा मारायचो, तसं आपण परत करून बघूया का ग? त्यावर आजी म्हणाली, हो चालेल की. दुसऱ्या दिवशी आजोबा गुलाबाचं फूल घेऊन बरोबर त्याच नदीकाठी गेले. बराच वेळ आजीची वाट पाहिली पण आजी काही येईच ना. आजोबांना प्रचंड राग आला. आजोबा घरी निघून आले आणि आजीला रागाने विचारलं, काय ग किती वेळ वाट पाहिली मी तुझी, कुठे गेली होतीस, आली का नाहीस? त्यावर आजी लाजत लाजत म्हणाली, अहो आईने येऊच दिलं नाही. किती गोड. मास्तर विचारतात, मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय? त्याच्यावर आपला गण्या म्हणतो, सर मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा एक नवीन प्रकार आहे ज्याचा वापर कम्प्युटर धुण्यासाठी केला जातो. त्याच्यावर मास्तरांनी गण्याला साबण लावून धुतलाय. गण्याचा बाप गण्याला, एवढे कमी मार्क्स 2 कानाखाली हाणल्या पाहिजेत. त्याच्यावर गण्या म्हणतो, हा ना की मग मी मास्तराचं घर बी शोधून ठेवलंय. बाप कोमात गण्याचं मन. तेलात तळलेले समोसे खायला तुम्हाला आवडतात, उघड्यावरचे भजीपाव खायला तुम्हाला आवडतात, तुम्हाला सिगरेट प्यायला आवडते, तुम्हाला मावा गुटखा खायला आवडतो, तंबाखू खायला आवडते, दारू प्यायला आवडते, पण डॉक्टरांनी एखादं औषध दिलं की लगेच तुम्ही डॉक्टरांना विचारता, डॉक्टर याने काही साईड इफेक्ट नाही ना होणार? प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो, काय ग आज तू इतकी सुंदर कशी दिसतेस? प्रेयसी म्हणते, दारूमुळे. त्यावर तो प्रियकर म्हणतो, अगं तू दारू पितेस? त्यावर ती म्हणते, मूर्ख मी नाही, तू दारू प्यायलास ना म्हणून तुला आज मी सुंदर दिसतेय. भयंकर इन्सल्ट. स्थळ अर्थात पुणे. भिकारी, साहब भूक लगी है साहब 5 रुपये दे दो. पुणेकर भिकाऱ्याला म्हणतो, 100 रुपयाची नोट आहे, 95 रुपये सुट्टे आहेत का? भिकारी म्हणतो, हा साहब हे हे. त्याच्यावर पुणेकर म्हणतो, मग ते खर्च कर आधी. धन्यवाद पुणेकर. तुम्हाला माहितीये भारतीयांना विमानामध्ये जास्त दारू प्यायला का देत नाही? वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांच्या 4-5 ग्लास झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया ऐका. इंग्लंड, आय वॉन्ट टू स्लीप नाव. अमेरिका, आय वॉन्ट टू वर्क ऑन इंटरनेट नाव. जर्मनी, आय वॉन्ट टू वॉच मूवीज नाव. अँड चीन, आय वॉन्ट टू लिसन म्युझिक नाव. आणि भारतीय, आता मी विमान चालवणार. नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण होतं. ते घटस्फोट घ्यायला कोर्टात जातात. कोर्टात जज त्यांना विचारतात की आता बघा तुम्हाला 3 मुलं आहेत, त्यांची वाटणी तुम्ही कशी करणार? त्यावर ते नवरा बायको विचार करतात, चर्चा करतात आणि जज साहेबांना म्हणतात, ठीक आहे साहेब आम्ही एक काम करतो,
पुढच्या वर्षी आणखीन एक मुलगा घेऊन येतो. 1 मिनिट हसू नका. गमतीची गोष्ट अशी आहे की 9 महिन्यांनी त्यांना जुळं झालंय. पुणे जसं विद्येचं माहेरघर आहे तसं ते विनोदांचंही माहेरघर आहे. असेच 2 पुणेकर सदाशिव पेठेत भांडत होते, लिमये आणि जोशी. लिमये जोशींना म्हणतात, जर तू जास्त बोललास तर मी तुझे 32 दात पाडीन. त्यावर जोशी लिमयेंना म्हणतात, जर तू मला हात लावलास तर मी तुझे 64 दात पाडीन. त्यावर चितळे कुत्सित हसतात आणि म्हणतात, अहो जोशी, दात तर आपले 32च असतात ना. त्यावर जोशी चितळेंना म्हणतात, मला वाटलंच होतं तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करणार, म्हणून मी तुझेही दात मोजून ठेवलेत हो. दुनियेत सगळ्यात मोठी आणि खतरनाक जादू कुठे होते माहिती तुम्हाला? ब्युटी पार्लर मध्ये. कारण आज जाते कोणीतरी एक आणि बाहेर येते कोणीतरी भलतीच. पटतंय ना? बायको आपल्या नवऱ्याला माहेरहून फोन करते आणि नवऱ्याला विचारते, काय हो, कसे आहात तुम्ही? नवरा म्हणतो, काही नाही, मजेत, मस्त. का ग? काही नाही, तुम्हाला माझी आठवण येते की नाही हो? आणि आठवण आली की तुम्ही काय करता हो? त्यावर नवरा म्हणतो, काही नाही, आईस्क्रीम खातो, दुधाचा चहा करून पितो, शेंगदाणे खातो. पण काय ग, तुला माझी आठवण आली की तू काय करतेस? काही नाही. बायको म्हणते, मलाही तुमची आठवण आली की मी सिगरेट पिते, गुटखा खाते आणि वाटलंच तर 2 पेग लावते. नवरा अजून कोमाते. मास्तरांनी मुलांना वर्गामध्ये प्रश्न विचारला, त्याने भांडी घासली आणि त्याला भांडी घासावी लागली या वाक्यामध्ये काय फरक आहे बरं? त्यावर बंड्याने हात वर केला आणि उत्तर दिलं, मास्तर, पहिल्या वाक्यातला जो कर्ता आहे ना तो अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यातला जो कर्ता आहे ना तो विवाहित आहे. मास्तरांचे डोळे भरून आले हो. काय मग, कशी वाटली आमची विनोदाची मिसळ? चटकदार ना? तर मग भेटूयात आपल्या पुढच्या भागात नवीन विनोदांसह. कॉमेडीची मिसळ तर्री मारून.